लास्ट मैच वही रहेगा लास्ट ऋषभ। अरे रुको रुको, ये तो हारे ना। प्लेयर ऑफ द मैच ऋषभ 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 आ जाओ अपना टीम भले लॉस हुआ और गया मैच बट आपका परफॉर्मेंस एज पर मोबाइल ऐप ऋषभ प्लीज कम एंड कलेक्ट युअर प्लेयर ऑफ द मैच नेक्स्ट मॅच कॉर्नेल आणि त्यांच्या विरुद्ध सागर आणि गणेश। स्ट्राइक एंडला गणेश पहिलाच बॉल गणेशने आणि इट्स अ सिक्स गणेशने आज तगडा नाश्ता केला मला असं वाटतं सकाळी आणि प्रॉपर पहिलाच बॉल सिक्स खेळत असताना गणेशने काल पण खूप चांगली कामगिरी केली होती आणि बॅटिंग टीम आपण पाहिलं तर कॉर्नेल स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध कॅटलिना टायगर्स आज सर्व रेजन्सी अनंतमच्या प्लेयर्ससाठी एक चांगलं आयोजन सर्व त्यांचे टीम मेंबर्स आणि लिमॅन व्रिस्टर्फ organized by Limban Village Turf Season 3 Champions on Turf 7 रन झाले या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे चांगली पिचिंग आणि व्हाईट बॉल रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल 8 या बॉलवर पण अगदी एक समोर चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि परफेक्ट सिक्स बॅटर सागर सागर नावामध्येच दबदबा आहे भाऊ आणि नॉन स्ट्रायकेटला पण चान्स घेतला गेला तिकडे बट रन सिंगल चांगली सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये आणि रन 16 या बॉलवर पण आडव्या बॅटने खेळले गेलेत गणेश भट तिकडे रन सिंगल मिळेल आणि एक रनने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल ऑल ओव्हर 24 टीम्स मध्ये ही टुर्नामेंट आज लास्ट डे संडे फंडे सुपर संडे आणि या बॉलवर पण एक चांगला फटका 6 रनसाठी सागर ॲज फॉर सागर आणि ॲज फॉर 6 वेल बॅटिंग सगळे आता रेजन्सी अनंतमचे बिल्डिंगचे प्लेयर आता उठले असतील काही जण युट्यूबला बघत असतील तुम्ही पण लवकर या फ्रेश व्हा लवकर आणि आपल्या ग्राउंडवर या भले तुमची टीम हरली असेल बट तुम्ही या आज आपल्यासाठी आपण एवढं चांगलं ऑर्गनाइज केलंय सो आज फायनल डे कोण चॅम्पियन होईल लिमॅन व्रिस्ट टर्फ आज
पहिलं टर्फ या परिसरातील आणि ज्याने एक चांगलं ऑर्गनाईज केला. सर्व त्यांचे ओनर, सर्व पार्टनर, सर्व आमचे ऑफिशियल्स, स्पॉन्सर्स ऑल ओव्हर. केतन या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट स्ट्रोक खेळले गेलेत बॅटर सागर आणि स्वागत केलं मात्र इकडे 6 ने. इकडे पण लेग स्टिकच्या इकडे पिचिंग करताना पाहिले गेले आणि रन पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. या बॉलवर पण अगदी समोर खेळले गेलेत बट तिकडे फुटवर्क होतं त्यामुळे पंचांनी थोडा चांगली सुरुवात केली. कॉर्नर स्मॅशर्सने दणक्यात सुरुवात केली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर तर चांगला झाला 35. इकडे पण थोडी मिसफील्ड बट रन सिंगल, स्कोर झालाय 36. या बॉलवर पण समोर एक चांगला फटका गणेश. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलेत. सर्व ऑल ओव्हर आमचे स्पॉन्सर्स, कोमांतक, सागोती, चांगलं मालवणी फूड पण आहे त्यांचं, चायनीज, त्यानंतर रॉयल इस्टेट आणि रॉयल डोसा, सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट, त्यानंतर टर्फ प्रीमियर लीग येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला ही टुर्नामेंट इकडे आहे. त्यांनी पण आपल्याला इकडे स्पॉन्सर्स केलंय. सकाळी नाश्त्यामध्ये सर्वांनी रॉयल डोसा पण खा. आमचे या परिसरातील राज्यमंत्री आणि त्याचबरोबर आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे. त्यानंतर आमचे सचिन गायकर, भारतीय जनता पार्टी, एक चांगलं पदाधिकारी आहे आणि या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे नेक्स्ट टीम कॅप्टन बोनिका आणि एस्टर आणि सागर पुन्हा एकदा थांबायला तयार नाही आणि 50 रन कंप्लीट झालेत. 54. वेल बॅटिंग. कॉर्नर स्मॅशर्सने स्मॅश केलं इकडे. या बॉलवर पुन्हा एकदा कडक फटका. सागरला मला असं वाटतं ही रियानची जर्सी लकी आहे. रियानला जर्सी तो आता पुन्हा देणार नाही आणि चांगल्या रन रेटने जिंकायचं बॅटिंग टीमला, त्यामुळे त्यासाठी ही पडझड चालू आहे. टीम आहे बोनिका, 2 जुडवा ब्रदर्स इन ऍक्शन मध्ये आणि अष्टर स्ट्रायकर्स. एस्टर स्ट्रायकर्स 2 मिनिटं तुम्हाला देणार. डोंबिवली कोणासाठी थांबत नाही आणि तुम्ही लवकर तुमचा निर्णय कळवायचा. यानंतर या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. रन 63, 64. स्कोरचा ग्राफ पूर्ण वरती गेलाय.
इकडे पण लेग स्टिकला अगदी ढकललं फक्त हलक्या हाताने. रन 65, 65 रन झाले त्यांचे. मिलन पण अगदी काल त्यांची पण खूप चांगली टीम युट्यूब. त्यानंतर आमचे स्कोरर पियुष भाईनी पण खूप चांगलं स्कोरिंग केलं. त्यानंतर आमचा कॅमेरामॅन जय. एक्स्ट्रा स्ट्रायकर्सने बॅटिंग घेतली आहे. 3 ओव्हर आणि स्कोर झालाय 65, 65 रन. बॉलर संदीप पवार. या बॉलवर देखील कव्हरला एक चांगली फटका. सागर अगदी खूप चांगली बॅटिंग. आणि 13 बॉल मध्ये 39 धावांची अफलातून बॅटिंग. सागर कडक, अनस्टॉपेबल. सागर म्हणजे समुद्र, आणि समुद्र खूप मोठा आहे भाऊ. इकडे धीम्या गतीचा बॉल आणि फिंगर रोल केला गेला. डॉट बॉल 69, उलटा सुलटा. आणि या बॉलवर पुन्हा एकदा सागर. 75, 75 रन झालेत. आणि 15 बॉल मध्ये 45 रन सागरचे. बघूयात पहिली 50 बघायला मिळेल का या टुर्नामेंट मधली. आणि पहिली 50, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. अफलातून बॅटिंग. 16 बॉल 51. सागर भाई बॅट दाखव यार. सागर अगदी पब्लिकला तुझी बॅट दाखव. काय बॅटिंग केली सागरने. 50 मारणं थोडं कठीण आहे, पण भाऊ सागर समुद्रप्रमाणे बॅटिंग केली सागरने. या बॉलवर पण लेग स्टिकला एक चांगला स्ट्रोक. आणि 82. विदाउट लॉस ही पार्टनरशिप आहे, बट एक विकेट गेला. आणि शिशिर आले. आणि शिशिर तिकडे स्किड झाले. बट शिशिर भाऊ उद्या लॉग इन करायचे. ऑफिस मेन आहे भाऊ. पहिलं ऑफिस. क्रिकेट तर आयुष्यभर खेळायचं आहे. पहिलं घर, ऑफिस, फॅमिली. आणि 83 झालाय. 84चं टार्गेट. काय बॅटिंग केली सागरने. नॉट आउट. सतरा बॉल मध्ये 52 आणि त्याच्यामध्ये 7 सिक्स आहेत. सागर बॅटर आशिष आणि त्या सोबतीला रुपेश. 84 करायचे 24 मध्ये, म्हणजे 50 वर मारायचे.
म्हणजे 10-12 सिक्स मारावे लागतील. 21च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट आहे. बॉलर गणेश. गणेशचे मला आवडलं पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. भाऊ दुनिया इकडे तिकडे होऊ दे, बट त्याच्याकडे टॅलेंट आहे. सो म्हणून टीम साठी पहिली ओव्हर टाकतोय. साऊथ आफ्रिकेचा जॅक कॅलिस असा प्लेअर होता, 10 ओव्हर टाकून ओपनिंग करायचा. भाऊ डिफिकल्ट होतं. 10 ओव्हर टाकून तुम्ही ऍज अ ओपनर बॅट्समन जाणार, खूप मोठी गोष्ट आहे. हार्दिक पांड्या प्रयत्न करत होता, बट त्याचा फिटनेस थोडा मॅटर झाला. बट 10 ओव्हर टाकून ऍज अ ओपनर बॅटिंग तुम्ही करणं खूप मोठी गोष्ट आहे. या बॉलवर देखील अगदी या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली, बट तिकडे गणेशनी चांगली ओव्हर टाकली आणि फ्री माइंड बॉलिंग करतात, कारण की स्कोरच खूप आहे. त्यामुळे कुठेतरी मॅच कठीण झाले. गुड बॉलिंग नॉन स्ट्राईक केला आणि तिकडे सिंगल रन. काल विनायक कदमने पण 4 मॅच मध्ये 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅच घेतलं. काल खूप चांगले प्लेयर्सनी चांगला परफॉर्मन्स केला. हितेन भाई गुड मॉर्निंग, त्यांचं पण स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आज सर्व आमचे टर्फ लिमेंट ब्रिजचे सर्व ओनर्स ज्यांनी एक चांगलं ऑर्गनाइज केलं आपलं टर्फ. अगदी प्रमोट करायची गरज नाही मेन बात, बट कारण की आज एक पहिलं टर्फ या परिसरातील आणि खूप चांगले इव्हेंट पण इकडे होतात ऑल ओव्हर. या बॉलवर देखील एक चांगला फटका. एक ओव्हर 3 रन आणि आता 81 करायचे. 18 बॉल मध्ये 81. 8118 81. आज आमच्या अंपायर्सनी पण पडद्याप्रमाणे गुलाबी टी शर्ट्स, जसं गुलाबी साडीचा ट्रेंड चालू आहे तसं गुलाबी टी शर्ट्स आमच्या अंपायर्स आज इकडे घालून आहेत. या बॉलवर चांगला फटका कडक आशिषने. कुठेतरी मॅच शांत चालू आहे, कारण की स्कोर आणि नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे, बट बॅटर आउट. ओ युटी. प्रसादने एक चांगला हिट लगावला तिकडे. या बॉलवर पण एक चांगला फटका आशिषने पुन्हा एकदा. नॉन स्ट्राईक केला बॅटर मयुरेश. इकडे पण लेग ब्रेक फिरवला आणि चांगला बॉल सीदचा. गुड बॉलिंग सीद. खूप चांगला लेग ब्रेक पाहिला गेला आणि फ्री माइंड बॉलिंग करतात, त्यामुळे कुठेतरी मॅच 12 बॉल मध्ये 68 करायचे.
तन्मय. इकडे पण व्हाईट बॉल. सेकंड डे या टुर्नामेंटचा, फायनल डे. लेग ब्रेक खूप चांगला सिसिरचा आणि बॅटर आउट. गुड बॉलिंग सिसिर. सिसिरने शेनवॉन सारखा एक लेग ब्रेक फिरवला आणि चांगली टीमला मात्र विकेट मिळवली. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकवुडला गेले बॅटिंग टीम या मॅच मध्ये. कॅटलिना टायगर्स त्यांच्या विरुद्ध कॉर्नर स्मॅशर्स अशी मॅच चालू आहे. नॉट आउट. अजित सरांनी अशी अपील दिली की एचआर कडे सुट्टी मागितल्याने एचआर सुट्टी नाही बोललाय, नाही जायचं, तुला उद्या ऑफिसला यायचंय. इकडे पण लेग ब्रेक आणि बॅटर आउट. गुड बॉलिंग सिसिर. या बॉलवर पण एक चांगला बॉल फिरवला गेला सिसिरने आणि चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग. सिक्सटी 66 चाहिए 6 गेंदों में. इकडे पण आणि यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचे. टीम एस्टर स्ट्रायकर्स आणि बोनिका. टायमिंगचा थोडा इश्यू आहे त्यामुळे आपल्याला लवकर मॅचेस संपवायचे. त्या बॉलवर डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. चंदू पाटील, सबसे कातिल चंदू पाटील. पाटील भाऊने डायरेक्ट उडवून टाकला स्टंप. इकडे पण लेग स्टिकच्या इकडे आणि नो बॉल. स्कोर झालाय 2-0-20. यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. एस्टर स्ट्रायकर्स आणि बोनिका ट्रोजन्स.
या बॉलवर देखील बॅक टू बॅक तन्मय खूप चांगली बॅटिंग करतायत. बट लेट झालाय. तन्मय बोलतो मला लवकर पाठवलं पाहिजे होतं म्हणून, त्यामुळे कॅप्टनला दाखवू देत की मी अशी बॅटिंग करू शकतो भाऊ. या बॉलवर पुन्हा एकदा अफलातून बॅटिंग. जाता आता आपलं 100% द्यायचं. वेल प्लेड तन्मय. आणि हडलक. कॉर्नर स्मॅशर्सनी एक चांगलं फाईट केलं.